नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करणार आहोत। ती महत्त्वाची बाब म्हणजे कोणती की मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका का आहे, त्याचं कारण काय आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण कधी थांबणार। मनोज जरांगे पाटलांनी महत्त्वाच्या बाबीवर उपोषण का केले, मनोज जरांगे पाटलांनी सगळे स्वराची अंमलबजावणी करा असा राज्य सरकारला इशारा दिलाय, पण राज्य सरकार कुठेतरी झोपेतून जाग झालं नाही तरी सुद्धा राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाहीये। आज पाहिलं असेल अंतरवाली सराटी या ठिकाणी राजरत्न आंबेडकर साहेबांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। त्याचं कारण पाहिलं असेल झोपलेल्या सरकारला मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे हे पाहून राजरत्न आंबेडकर साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले। डॉक्टरांनी सुद्धा सल्ला दिलाय, मनोज जरांगे पाटलांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होताना दिसतंय, मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती बिकट होताना दिसते। मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी डॉक्टरांनी सल्ला सुद्धा दिलाय की मनोज जरांगे पाटलांनी सध्या काहीतरी घ्यायला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ काय की मनोज जरांगे पाटलांनी ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये काहीतरी डॉक्टरांनी दिलेला सल्ला पाळायला पाहिजे असं प्रत्येक जणाचं म्हणणं आहे। पण मनोज जरांगे पाटलांना माहिती ह्या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी उपोषण करूनच काहीतरी न्याय मिळेल। पण मनोज जरांगे पाटलांनी थोडं तरी आता लक्षात घ्यायला पाहिजे, आपला जीव महत्त्वाचा आहे। कारण मनोज जरांगे पाटील जे काही सध्या मराठा समाजातील व्यक्तींसाठी नेतृत्व मिळाले ते नेतृत्व या लोकांना गमवायचं नाहीये। पण या झोपेतील राज्य सरकारला जागा करण्यासाठी जर यांच्याकडे मागणी करून सगळे स्वराची अंमलबजावणी होत नसेल, ती अंमलबजावणी करण्यासाठी आता आपल्याला खरे नेतृत्व उभे करावे लागतील। राजकारणामध्ये या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला उमेदवार देऊन आपल्या या मागणीकडे प्रत्येक व्यक्तीचं लक्ष वेधलं पाहिजे आणि या मागणी पूर्ण करण्यासाठी हा सरकार जर झोपेतून जागा होत नसेल तर 100% सरकार बदलावं लागेल। सरकार बदलण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत एकतर आपल्याला उमेदवार द्यावे लागतील, नाही तर कोणतं सरकार आणायचा याचा निर्णय घ्यावा लागेल। तरी सुद्धा राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे लक्ष दिलं नाहीये। मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका का आहे, कारण मनोज जरांगे पाटलांनी या अगोदर सुद्धा ज्यावेळेस उपोषण केले त्यावेळेस पाहिला असेल हा 1 आणि 2 दिवसाचं उपोषण नव्हे, आतापर्यंत पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांनी 5 वेळेस उपोषण केलं, आता हे 6व्या वेळेस उपोषण आहे आणि त्याचा सुद्धा 3रा दिवस आहे। मराठा समाजातील व्यक्तींचा या ठिकाणी पाठिंबा वाढताना दिसतोय। मनोज जरांगे पाटलांच्या भेटीगाठीसाठी अनेक लोक अंतरवाली सराटी या ठिकाणी जात आहेत। त्यामध्येच पाहिलं असेल आज राजरत्न आंबेडकर साहेबांनी भेट घेतली आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि राज्य सरकारला अजून त्यांची चिंताही वाटत नाहीये। केविलवाना प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटील बहुसंख्य लोकांचा या ठिकाणी जो महत्त्वाचा लढा आहे तो पुढे नेण्यासाठी उपोषण करतायत आणि राज्य सरकार त्या लढ्याकडे दुर्लक्ष करते। पण हे दुर्लक्ष येणाऱ्या विधानसभेत हे मराठा समाजातील व्यक्ती आणि इतर समाजातील व्यक्ती 100% परिणाम दाखवतील। पण राज्य सरकारला भीती आहे की मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण केली तर ओबीसी प्रवर्गातील लोक आपल्यापासून दुरावतील। पण ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना माहिती आहे की मनोज जरांगे पाटलांचा जो महत्त्वाचा लढा आहे तो स्पष्ट आहे, सत्य आहे। कारण गोरगरीब जनतेसाठी तो लढा आहे, गोरगरीब जनतेला सोडून श्रीमंत व्यक्तीसाठी हा लढा नाहीये। प्रत्येक व्यक्तीने जाणलं पाहिजे आणि मराठा समाजातील व्यक्तींचा पाठिंबा हा वाढला पाहिजे। कारण सध्या पाहिलं असेल हीच वेळ आहे, या वेळेला जर मनोज जरांगे पाटलांची साथ सोडली तर भविष्यामध्ये अशा प्रकारचा लढा कोणी उभा करेल हे माहिती नाही आणि जर उभा जरी राहिला तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व लाभेल की नाही हे माहित नाहीये। मनोज जरांगे पाटलांनी मेन महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी परत उपोषणाला बसले। त्यांना माहिती आहे जर राजकारणात आपण उतरलो तर महत्त्वाचा प्रश्न आपला मागे पडेल आणि राजकारणाचं भूत या लोकांच्या डोक्यात शिरेल। म्हणून त्यांनी महत्त्वाचा प्रश्न राज्य सरकारकडे मांडलाय, तो म्हणजेच कोणता की सगळे स्वराची तात्काळ अंमलबजावणी करा, हैदराबाद गॅजेट लागू करा। पण याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करते। येणाऱ्या विधानसभेत त्याचे 100% परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती सध्या बिकट होताना दिसते आणि त्यांच्या जीवाला काही धोका झाला त्याच्या सर्वस्वी जबाबदारी कोणाची असेल तर राज्य सरकारची, एवढं ओळखायला पाहिजे। कारण राज्य सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा कालावधी वाढत जाईल आणि त्यांची परिस्थिती बिकट होईल। हेच राज्य सरकारला करायचं आहे का की मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती बिघडून जीवाला धोका या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या द्यायचा आहे का? हा प्रयत्न
प्रयत्न जर असेल तर येणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक लक्षात असायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी उपोषण केलं आहे, पण त्यांच्या जीवाला धक्काही लागला तर हे लोक येणाऱ्या विधानसभेत सोडा, पण या ठिकाणी राज्य सरकारला कुठल्याही प्रकारची माफी नाहीये. कारण मनोज जरांगे पाटलांनी सरळ बोलून दाखवले, जोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाहीत तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार आहे. उपोषणाचा अर्थ काय आहे की मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की जर मराठा समाजातील व्यक्तींसाठी तुम्ही न्याय देणार नसताल तर या ठिकाणी तुम्हाला सत्तेवरून पाय उतार व्हावा लागेल, आणि सत्तेवरून पाय उतार होण्यासाठी मनोज जरांगे पाटील येत्या काळात ठोस निर्णय समाजातील व्यक्तींना सांगतील. पण मनोज जरांगे पाटलांना मेन महत्त्वाचं वाटतंय ते म्हणजे मराठा आरक्षण. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणीचा राज्य सरकारने निर्णय दिला, हैदराबाद गॅजेट लागू केलं तर राजकारणात आपल्याला उतरण्याची गरज पडणार नाही. कारण मेन हेतू सत्तेत जाण्यासाठी नाहीये, मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण मिळण्याचा हेतू आहे. म्हणून त्यांनी परत उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बघितला अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू केलं. आज तिसरा दिवस आहे. त्यांची परिस्थिती सध्या बिकट होताना दिसते. या राज्य सरकारचं त्यांच्याकडे लक्ष लागलं पाहिजे आणि त्यांच्या परिस्थितीची या ठिकाणी तुम्ही विचारपूस करून सगळे सोयऱ्याचा निर्णय द्यायला पाहिजे. हे सर्व समाजातील व्यक्तींची मागणी आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी लढतायत, एवढंच या प्रत्येक व्यक्तीनं ओळखायला पाहिजे. आणि या लढ्याच्या मार्फत आपली मागणी पूर्ण करण्यासाठी आवाज मनोज जरांगे पाटलांचा वाढण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे. कारण मनोज जरांगे पाटलांचा आवाज हा गोरगरीब जनतेचा आहे, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे. कारण सध्या राजकारणी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी, स्वतःचे नेते वाचवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, षड्यंत्र रचतायत, त्यांच्या प्रतिस्पर्धी आंदोलने उभे करतायत. मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्यासाठी त्याचे अनेक प्रकारचे षड्यंत्र आहेत. हे षड्यंत्र दाबून टाकण्यासाठी लोकांनी सध्या जागा होणं काळाची गरज आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी जो आवाज उठवलाय तो गोरगरीब जनतेचा आहे आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर 100% कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळेल. तात्पुरतं आरक्षण नको म्हणून मनोज जरांगे पाटलांचा लढा सुटला नाहीये. मनोज जरांगे पाटलांना कायमस्वरूपी 100% टिकणार आरक्षण कोणतं पाहिजे ते म्हणजेच या ठिकाणी कुणबी दाखले मिळून ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी. त्यासाठी लागणार आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी. हैदराबाद गॅजेट ह्या लागू केल्या तर खरंच मराठा समाजातील व्यक्तींना 100% आरक्षणाचा लाभ मिळेल आणि कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळेल. एवढंच लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा वाढवला पाहिजे. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी अनेक आमिषे दाखवून हे विरोधी पक्षातील व्यक्ती आपल्या बाजूने वळवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडतील आणि मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडला तर भविष्यात मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही याची शाश्वती नाही. एवढंच लक्षात ठेवा. आणि जी काही माहिती सांगितली तुमच्या लक्षात आली असेल तर मनोज जरांगे पाटलांची साथ वाढवण्यासाठी आपला आवाज सुद्धा वाढला पाहिजे आणि आवाज वाढवण्यासाठी तुमची साथ पाहिजे. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.